अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसनं घवघवीत असं यश मिळवलेलं आहे। काँग्रेसनं जवळजवळ 12 जागा मिळवलेल्या आहेत आणि प्रदीप पाटील यांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेसनं यश मिळवलेलं आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी प्रदीप पाटील आहेत। काय सांगाल, 12 जागा काँग्रेसनं निवडून आणलेल्या आहेत। एकीकडे काँग्रेस पक्षाची संपूर्ण राज्यात कुठेतरी वाताहत सुरू आहेत, फाटाफूट सुरू आहे, मात्र अंबरनाथमध्ये काँग्रेस पक्ष टिकून राहिलेला पाहायला मिळतोय। आमच्या प्रदेशाध्यक्ष सकपाळ साहेब, हर्षवर्धनजी सकपाळ साहेब यांचा विश्वास, आमची नेते आदरणीय मुकुलजी वासनिक, आमचे राहुलजी सोनियाजी गांधी यांचा जो विश्वास होता तो आम्ही जिंकण्याचा प्रयत्न केला। काँग्रेसला जेव्हा सगळ्यांनी वेठीस धरण्याचा प्रयत्न केला तेव्हा आम्ही काँग्रेसला अंबरनाथमध्ये तारू असं त्यांना शब्द दिल्यानंतर आज आम्ही अंबरनाथमध्ये आमच्या मानाने आम्हाला कमीत कमी 20 सीटा पाहिजे होत्या, पण आम्ही कमी पडलो। कुठेतरी असेल कमी, पण ठीक आहे, आम्ही काँग्रेसमध्ये जो जनतेचा कौल असेल तो आम्हाला मान्य आहे। नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीत दावेदारी असू दे, आम्ही सोबत लढलो, पण आधी 3ऱ्या नंबरला आहे। राष्ट्रवादी, उबाटा आणि शरद पवार गट राष्ट्रवादी यांच्यापेक्षा आम्ही पुढे आहोत, हे अंबरनाथमध्ये सिद्ध झालं। कुठेतरी सत्ताधाऱ्यांकडून दबाव तंत्र सुद्धा वापरलं गेलं, बोगस मतदान झालं, त्याचा कुठे परिणाम काँग्रेसला फटका बसल्याचं पाहायला मिळाले? जाणवलं ना, अंबरनाथमध्ये कमीत कमी 2000 महिला बोगस आणल्या होत्या आणि त्यांनी एक महिलेने 5-5 वेळा मतदान केलेलं, नावं बदलून। मग कुठेतरी बोगसला आम्ही आमच्या विभागात पकडलं म्हणून आम्ही वाचलो, नाहीतर ती पण परिस्थिती कठीण आहे। कारण की इथे लोकशाही नाही, इथे हुकुमशाही, आणि लोकशाहीला हा काळीमा फासणारा प्रकार इथे केला जातो सत्ताधाऱ्यांकडून। पाहूया पुढचं, असं जे पण असेल आम्ही जनतेचा कौल मान्य करतो आणि जनता जनार्दन ही सर्वस्व असते। आणि तुमचा अंबरनाथच्या तमाम जनतेला आम्ही धन्यवाद देतो का तुम्ही काँग्रेसला साथ दिली। धन्यवाद। एक शेवटचा प्रश्न, एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून, कारण आता 12 नगरसेवक तुमच्याकडे आहेत, सक्षम विरोधी पक्ष म्हणून आपली काय भूमिका असेल? आता आम्ही जनतेचे प्रश्न तिथे घेऊन जाणार आहोत, जे मूलभूत प्रश्न आहेत जनतेच्या सोयीसुविधा तेच घेऊन आम्ही विरोधात बसणार आहोत। कारण की शेवटीला जनतेचे प्रश्न हे महत्त्वाचे असतात। आता झाला हा उत्सव पूर्ण झालेला आहे, जनतेने अंबरनाथकरांनी कौल दिलेला आहे, तो आम्ही मान्य केलेला आहे आणि त्यानुसार पुढच्या वाटचाली चालतील। नक्कीच, खूप खूप धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। एकंदरीतच काँग्रेसनं 12 सीट मिळवलेल्या आहेत आणि त्याचबरोबर एक विश्वास व्यक्त केला की एक सक्षम विरोधी पक्षनेते म्हणून जनतेचे प्रश्न आम्ही नगरपालिकेमध्ये मांडत राहू, आणि त्यांनी विश्वास दिलेला आहे की या अंबरनाथमधले प्रश्न सोडवण्याबरोबर विकास कामांवर आम्ही भर देऊ। कॅमेरामन सिद्धेश हरवडेचा मयुरेश कडव, एकमत न्यूज, अंबरनाथ।